मंचावरती आणि विनंती करेल अजिंक्य बोर्ड आपण सुद्धा या आपल्या शुभ हस्ते पारितोषिक मात्र या ठिकाणी सपोर्ट करायचंय. आज मुलतानी तोफ जरूर मैदानावरती झलकते. अर्थातच एक राष्ट्रीय भाषेचे समालोचक नामवंत समालोचक बाबू शाह सर यांची वर्णी आज आणि उद्याच्या रजनीमध्ये आपल्याला स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळेल. परंतु गेली 2 रजनी ज्यांच्या आवाजाने गजबजली असे आमचे सार्थक आणि त्याच समेत आदित्य हे आम्हाला पाहायला मिळाले. आमचे आतिश आपण चला आपलं कॅश प्राइज घेण्यासाठी. आदित्य पोपेडे यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज आलाय आणि सचिन डुकरे यांच्याकडून 500 रुपये. आतिश जवळ आहेत आपल्या, आपण आतिशला या ठिकाणी सपोर्ट करा आणि आतिश या आपण मंचावरती जिथे अजिंक्य बोर्ड चला आपण आपलं पारितोषिक या आतिश इथे उपस्थित झालेत. सचिन डुकरे आपण सुद्धा या आपलं सुद्धा कॅश प्राइज घेण्यासाठी. यस सार्थक असं म्हटलं जातं पगडी सर सलामत तो पगडी 50. परंतु इथे मगाच्या सामन्यामध्ये अगदी आपलं सर वाचवण्यासाठी पगडीची बोली जरूर लागली गेली होती आणि तीच बोली आज पारितोषिकाच्या घेण्यासाठी सचिनजी डुकरे वाला कीर्तन मात्रेच्या नावाची चर्चा जरूर डीजे मास्टरने मैदानात आणली आहे. परंतु खरोखर गुंडगे टीमचा हा कीर्तन मात्रे मैदानात तुम्हाला पाहायला मिळतोय का? निश्चितच सर, चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे तनयच्या माध्यमातून. पुढील चेंडू हाय हाय कॅचचा कॉल असेल. एक चांगला वेल जज कॅच पाहायला मिळते ते म्हणजे नावंडे संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून खूप चांगला वेल जज कॅच आणि तनय परततोय तो म्हणजे पवेलियनच्या दारी. फर्स्ट विकेट डाऊन डीजे. एकीकडे तनयचा षटकार पाहिला तर दुसऱ्या क्षणाला गोलंदाज विकीचा हा विकेट पाहिलाय. परंतु एकीकडे जर पाहायला गेलं तर नरेशजी बोरकर यांच्याकडून तब्बल या ठिकाणी पारितोषिक लागलं जाते. फटाक्यांची माल दोन्ही बाजूनी वाजावी लागते आणि या फटाक्यांच्या माळीमध्ये आपण पाहतोय एकीकडे नावंडे टीमचा विकी आहे ज्याने विकेट हॅट्रिक जर नोंदवली तर नरेश बोरकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपये आणि त्याच्याही पलीकडे विकीला जर कोणी षटकार हॅट्रिक लगावली तर गुंडगे टीमच्या बॅटर्ससाठी तब्बल 1000 रुपये नरेशजी बोरकर यांच्याकडून. ही फटाक्यांची माल वाजली जाणार की नाही ते पाहूयात. परंतु इथे एक विकेट विकीच्या नावावरती जरूर नमूद झाल्या. निश्चितच विकीचा आपल्याला कमबॅक पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर विकेट. अर्थातच खूप चांगला कमबॅक विकीच्या माध्यमातून. चांगला पटका पॉइंटला केलायचं होतं. तडमॅन रिझनच्या डोक्यावरून केल्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. इथे येतोय दर्जेदार चौकार. सार्थक एकंदरीत जर तुम्ही पाहायला गेलं तर तनयने अगदी अट्रॅक्टिव्ह षटकार मारला होता. घुटना टिक और तमाशा देख ही परिस्थिती असताना दुसऱ्या बॉलवरती तनयने फटका घेण्यासाठी फार मोठी घाई केली. निश्चितच सर, मला तर तेच वाटते कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार आलेला कुठेतरी घाई करून बसला तनय. परंतु विक्रांत 1 डाऊनच्या भूमिकेत आल्या चौकार आणि 4च्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 10च्या घरात. राईट हँड ब्लॉकर अगदी यॉर्कर लाईन दातांनी गेली. बुंद्यामध्ये फेकलेला बॉल सरळरित्या त्याला हेलिकॉप्टर उडवण्यासाठी खरं म्हणायला गेलं तर सज्ज असतं. किरण पवारची आठवण करून देणारे हे बॉल आहेत. यॉर्कर लाईन तर किरण पवार कधी मैदानात खाली ठेवत नाहीत. त्याचा पुरेपूर वापर तो घेत असतो. परंतु या ठिकाणी फलंदाज विक्रांत चांगला फटका दैदिप्यमान सोहळा जरूर पाहायला मिळतोय. नेत्रदीपक फटका मी तर म्हणेल या ठिकाणी साजरा केलाय. तो मात्र फलंदाज विक्रांतने विकी आणि त्याच्या विरोधात विक्रांत ही सध्या मैदानावरची जोडी पाहायला मिळते. अर्थातच AK-47 बाबू शहा यांचं भोजनानंतरचं आगमन आणि या मॅच नंतर ते पहिल्या इनिंगसाठी जोडले जातील. दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी 14 धावा. यस फर्स्ट इनिंग 14 धावा धावबळकावरती.
चांगला फटका गॅप सिलेक्शन पुन्हा एकदा पाहायला मिळतंय आउटफील्ड फास्ट होते क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय परंतु या ठिकाणी येतोय आणखी एक विक्रांतच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. सर काय म्हणाल या सुरुवातीबद्दल? तब्बल 18 धावा कुठून काढल्या त्या म्हणजे पॉवर प्लेच्या या षटकात. सार्थक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. खरं म्हणायला गेलं तर हुकमी बॉलर हा मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आणावा लागतो आणि दुसरं म्हणायला गेलं तर हुकमाचे बॅटर हे मैदानात येणं अपेक्षित असतं. जसं आता म्हणायला गेला तर ज्या पद्धतीची गुंडगी टीमने बॅटिंग लाईन केली आहे भले त्याने षटकार खेचला बाद झालाय परंतु विक्रांतने सध्या मैदानावरती ती कसरती पार भरून काढली आहे. येणारे पुढची तीनही चौकार त्याचे दैदिप्यमान पाहायला मिळालेत परंतु या चौकार आणि षटकारांच्या मदतीने टोटल मात्र या ठिकाणी 18 पाहायला मिळते. विक्रांत वरती दुसरा बॉल विकेट आल्याच्या नंतर काही चिन्ह निर्माण झाला होता आणि या प्रश्नाचं उत्तर देत देत त्याला पुढचे 3 चौकार यावेळी विक्रांतने लगावलेत. संतोष अडप यांच्याकडून मात्र राजा आगिवलेसाठी पारितोषिक लागलं गेलंय. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपये. आता जरूर मान्यवर पाटील की आपणास विनंती असेल की आता याच्या पुढची पारितोषिकी आपण कॅश प्राइज जमा करून लावावी ती विनंती आहे. हा चांगला फटका इथे इथे खणखणीत षटकार. क्या बात है. अनिकेतच्या माध्यमातून पूलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. या पूलच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 24च्या घरात. खूप चांगली फलंदाजी चालली ती म्हणजे गुणगे सोमजा युलियन गुणगे. ओम साई कन्स्ट्रक्शनचे ओनर नरेश दादा बोरकर यांच्या मदतीने मात्र पारितोषिकांची कैरात. सेम याही बॉलरला तेच पारितोषिक आहे आणि त्यानंतर बॅटरला सुद्धा तेच पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 3 विकेट जो गोलंदाज घेईल या ओव्हर मध्ये या गोलंदाजासाठी तर नरेशजी बोरकर ओम साई कन्स्ट्रक्शनचे ज्यांच्याकडून 1000 रुपये आणि त्यानंतर त्याच गुंडगी टीमचे बॅटर आहेत त्यांनी जर बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर त्यांच्यासाठी ओम साई कन्स्ट्रक्शन नरेशजी बोरकर यांच्याकडून 1000 रुपये. म्हणजे पहा ही ते तुत्तू मैमाईचा खेळ सुरू झालाय. अगदी कबड्डी जशी मैदानात खेळली जाते बोनस पॉइंट ची कमाई करायची परंतु इथे बोनस 3 षटकार येतील का. फिरवून मारण्याचा प्रयत्न जागा जरूर बनवली होती आणि या जागा बनवत असताना मिस्ट्रोक जरूर पाहायला मिळालाय. फटका खेळायचा होता परंतु या क्षणी मात्र इथे डॉट आलाय. 26 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज आपण पाहतोय करामती सध्या पाहायला मिळतोय. अगदी राजा हा गोलंदाजीवरती आहे. षटकार आल्याच्या नंतर दुसरी धाव दुसऱ्या बॉलवरती पाहायला मिळाली परंतु बॅक टू बॅक 2 डॉट आलेत. सुंदररित्या कमबॅक. हवाई अल्ला बॉल थांबत नाहीये. बॉल साईड पेक्षाच्या डोक्यावरून सीमा पार येतोय तो खणखणीत दणदणीत षटकार. च्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळते. अगदी क्रिकेटचं मैदान चालू आहे सार्थक आणि एकीकडे आपण पाहतोय आपले कर्जत तालुक्यातील नावाजलेले क्रिकेटपटू राजेंद्र देशमुख सध्या व्यासपीठावरती आहेत. क्रिकेटचा ते अनुभव घेत आहेत. एका कबड्डीमध्ये दबदबा जरूर त्यांचा पाहायला मिळाला आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्ती पथावरती आलाय आणि 33 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहा सार्थक गणित कसं बिघडतं. अगदी तुमचं मी मगाशी म्हटलं कॅल्क्युलेट गेम जर डोक्यात असेल तर बरंच काही मैदानात तुम्हाला शिकता येतं. क्रिकेटरच्या डोक्यात हे असणं फार गरजेचं आहे परंतु या क्षणी जर तुम्ही पाहायला गेला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर ते 18 आणि या षटकाचा विचार करायला गेला तर धावा आल्या त्या मात्र 15. हा विचार पहा म्हणजे थोडंसं कुठेतरी कमतरते ते षटक जरूर पाहायला मिळालं. एक सध्या फायदा होतोय का नवंडे टीमसाठी ज्या टीमने टॉस जिंकला परंतु गोलंदाजीत धावा कमी मात्र देऊ शकले नाही आहेत. दोन्ही षटके तितकीच निरर्थक पाहायला मिळाली आहेत
आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अगदी 16.50च्या सरासरीने या ठिकाणी धावा कुठल्या केल्यात. एकंदरीत काय सांगाल या 2 षटकांबद्दल? निश्चितच सर, मोमेंटम अर्थातच फ्रंट फुटला खेळतोय तो म्हणजे गुणगे संघ. जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकात आल्या त्या मात्र 18 धावा, परंतु 1 विकेट गमावली. त्यानंतर आल्या त्या मात्र 15 धावा आणि धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 33च्या घरात. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी गोलंदाजीची तेज रफ्तार पाहायला मिळतीये. गोलंदाज सुहास 3 डॉट बॉलला 500 रुपयांचे कॅश प्राइज संतोष आडप यांच्याकडून. खूप चांगली गोलंदाजी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. सर काय बोलाल या गोलंदाजाबद्दल? एकीकडे तुम्ही पाहायला गेला तर या गोलंदाजाच्या वरती त्याने पहिला बॉल डॉट फेकून एक निरर्थक प्रश्न निर्माण केलाय. निरर्थक मी म्हणेल, परंतु या प्रश्नाचं उत्तर तो स्वतः मैदानात जरूर देईल, कारण आणखी 5 बॉल शिल्लक आहेत. विश्वास आहे स्वतःवरती, परंतु इथे बॅटरने मनगडातली ताकद जरूर दाखवली आहे. थोडीशी चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत मी तर म्हणेल जजमेंटली आला होता, परंतु बॉलने आउटफील्डला जरा धोका दिलाय तो मात्र या फिल्डरसाठी. आणि इथे मात्र येतील 4 धावा. पहा, हे तुम्ही जरूर प्रश्न केला होता गोलंदाजाबद्दल काय सांगाल, परंतु पहिला बॉल डॉट आल्याच्या नंतर दिशा बदलायला सिच्युएशन मोमेंट यावेळी जरूर पाहायला मिळाली. अगदी टर्न झाली आहे आणि त्याच्यानंतर हा चौकार, नशिबाचा चौकार मी म्हणेल बॅटरच्या बॅटमधून आला. यस, थर्ड अंपायर चेक करतील, कारण आता क्रिकेटमध्ये हा नवीन नियम लागू झालाय. बरेचसे खेळाडू आपण पहिल्या रजनीमध्ये पाहिला होता. तेजस बडेकर अगदी भैरणात केलेले 3रे ऑफिशियल. चला, थर्ड अंपायर रेफर केलाय. यष्टांच्या मागे जाऊन फटका खेळणं ही गरजेचं आहे. यस, अंपायर आहे ना? यस सर, 3रे ऑफिशियल. चला, आपण चेक केलं जाईल या ठिकाणी. थर्ड अंपायर चला, आयोजन कमिटी थोड्यासाठी या इट्स अ डेड बॉल, कारण पार एस्टनच्या मागे जाऊन बॅटिंग केली आहे. कारण आता क्रिकेटमध्ये सर हा बॉल डॉट येईल ना? डॉट येईल, डॉट. येस, सॉरी. अगदी पहिल्या रजनीमध्ये तेजस बडेकरने जी चुकी केली होती त्या चुकीचा परिणाम इथे हा बॉल डॉट येईल. डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. एस थांबायचं तर थांबा जरा. ऑफिशियल यस, चालू करा. हा बॉल डॉट असेल. अगदी कारण हा नियम क्रिकेटमध्ये का येतोय त्याचं कारण तुम्हाला सांगून देईल. असो, या बॉल नंतर आपण सार्थक चर्चा करूया. बराचसा क्रिकेट आपण अनुभवतोय सध्या, नवनवीन नियम, परंतु क्रिकेटला साजेसे नियम सध्या पाहायला मिळत आहेत. हवाई हल्ला, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु इथे अंदाज घेऊन झेल टिपण्याचा प्रयत्न फसलाय. प्रफुल्ल आपण पाहतोय 14 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू. बहुतेक पाहायला गेलं तर 40+ असतील, परंतु मैदानात संघासाठी एक आहुती देण्याचा प्रयत्न जरूर केलाय. कारण एकीकडे तुम्ही पाहिलं ना की आपण चर्चा करत होतो यष्टांच्या मागे जाऊन खेळणं. मग अशा परिस्थितीत एक प्रश्न जरूर क्रिकेटमध्ये निर्णय निर्माण झाला की यावेळी जर यष्टांच्या मागे जाऊन खेळतायत मग क्रीजचं मोजमाप किती असावं हे फार महत्वाचं आहे. मग पॉपिंग क्रीज कशासाठी आहे, या सगळ्या गोष्टींचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यानंतर या निर्णयावरती एक शिक्कामोर्तब आलं की अशा वेळी फलंदाजासाठी संधी निर्माण करायची नाही. फार चांगली गोलंदाजी सध्या मैदानात पाहायला मिळतीये. चुकी झाली आणि मोमेंटम शिफ्ट झालंय. पहा, जिथे यष्टांच्या मागे जाऊन जो फटका केला होता त्याच्यानंतर धावा मात्र रोखल्या गेल्यात.
चांगला बॉल, यावेळी चांगला बॉल, अगदी 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 5 सार्थक पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, 18 द्वितीय षटकामध्ये आल्या 15, तृतीय षटकामध्ये विचार करायला गेलं तर आल्या 6 धावा. आता विचार करा 13च्या सरासरीने अद्यापपर्यंत या धावा कुठल्या गेल्यात. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचं षटक आहे पहिल्या इनिंगचं स्लॉगवर. निश्चितच सर, आपण जर विचार केला या इनिंगचा, जर पहिल्या षटकात हावी होता तो म्हणजे गुणगे संघ, त्यानंतर कुठेतरी कमबॅक करतोय तो म्हणजे नावंडे संघ. आपल्या संघासाठी प्रत्येक एक गोलंदाज एक रिस्पॉन्सिबिलिटीने गोलंदाजी करतोय एका अचूक टप्प्यावरती. जर सर पाहायला गेला ना, तो एक मोमेंटम भेटला तो म्हणजे समजा गुणगे संघाला. जेव्हा तो चौकार त्या रूल्स मुळे कुठेतरी तो चौकार मिळाला नाही तो म्हणजे गुणगे संघाला, तर काय बोलाल त्याबद्दल? अर्थातच मी म्हटलं ना की अगोदर आपण चर्चा तीच करत होतो की वेस्टर्नच्या मागे जाऊन मोठा फटका जरूर आला होता, चौकार सुद्धा होता, परंतु क्रिकेटच्या नियमात आता तिथे डॉट बॉल येतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट पहा, तिथपासून मोमेंटम शिफ्ट झाला गुणगे टीमच्या बाबतीत जर पाहायला गेला तर मात्र धावा या रोखल्या गेल्यात. 2 डॉट बॉल आले तर संतोष आडप यांच्याकडून 2000 रुपयांचे कॅश प्राइज. जवळ या मॅच कडे संतोष आडप जरा दिलदार व्यक्तिमत्व आहेत. नावंडे टीम साठी पारितोषिकांची खैरात ते जरूर करतायत. आजच्या फलंदाज मुलगा आहे संतोष आडप, गोलंदाज. इट्स नो बॉल आणि त्याच्यावरती क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेल. नो बॉल आणि या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावीच्या मदतीने आपण पाहतोय तब्बल 3 धावा धावफलकावरती वाढल्या जातील. 2 धावा धावून आणि तदनंतर आपण पाहतोय नो बॉलची धावसंख्या. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 42 धावा. पहिला चेंडू बीमर, अर्थातच नो चेंडू आलाय, परंतु कुठेतरी कमबॅक करावं लागेल या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये. ओम साई कन्स्ट्रक्शन नरेशजी बोरकर यांच्याकडून मात्र या ठिकाणी पारितोषिक लागलं जात आहे. याही गोलंदाजासाठी सेम पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 3 विकेट नोंदवल्या तर तब्बल 1000 रुपये आणि बॅक टू बॅक 3 षटकार बॅटर कडून आले तर ओम साई कन्स्ट्रक्शन नरेशजी बोरकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपये. अगदी पारितोषिकांची खैरात मंचावरून जरूर मैदानावरती होती आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय ना इथे 2 धावा येत आहेत. नो बॉल आणि त्याच्यावरती आलेल्या 2 धावा म्हणजे एका बॉलवरती 5 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. उंची देण्याचा प्रयत्न, परंतु इथे काय घडतंय? वाईडचा इशारा, वाईड, आणखी एक वाईड बॉल. ₹2000 पारितोषिक. आता पारितोषिकात वाढ झाली होमसाई कन्स्ट्रक्शनचे सर्वा नरेशजी बोरकर यांच्याकडून. जर बॅक टू बॅक 3 षटकार आले बॅटर कडून तर नरेशजी बोरकर यांच्याकडून ₹2000 कॅश प्राइज आणि गोलंदाजाने बॅक टू बॅक 3 विकेट नोंदवल्या तर नरेशजी बोरकर यांच्याकडून ₹2000. अगदी होमसाई कन्स्ट्रक्शनचे सर्वा आग लावले त्यांनी खरं म्हणायला गेलं तर या सामन्यामध्ये, परंतु बॅटर आणि बॉलर काही संधीचं सोनं करताना दिसत नाहीयेत. निश्चितच सर, संधीचं सोनं करावं लागेल, कारण की स्लॉग ओव्हरचं षटक आहे. या षटकात जास्तीत जास्त धावा बनवल्या गेल्या पाहिजे ते म्हणजे गुणगे संघासाठी. तसंच दुसरीकडे विचार केला तर नावंडे संघ कुठेतरी कमबॅक करावा लागेल, कारण की नेक्स्ट इनिंगमध्ये आपल्याला चेस करायचं आहे. मागच्या मॅचचा जर विचार केला तर 46 चेस झाल्या, परंतु त्या चेसमध्ये एक चांगला नॉक आला तो म्हणजे अतिश डुकरे याचा. तसाच काहीतरी मोठासा नॉक पाहिजे ते म्हणजे नावंडे संघाकडून. परंतु विचार करूया सर या इनिंगमध्ये अनिकेतची बॅटिंग. 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सार्थक आपण पाहतोय सध्या ज्या धावसंख्येला कुठेतरी रोखलं होतं ती धावसंख्या आता गुंडगी टीमच्या आशादायी फलकावरती पाहायला मिळते. बॉल जातोय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय घडलंय? षटकार की चौकार? या येथील 4 धावा. फटका जरूर सजवलाय.
फटका खेळला आहे, परंतु इथे एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत अर्धशतक. अर्थातच अर्धशतकी केली सध्या धावसंख्येची गुंडगी टीमच्या धावफलकावरती आहे. सार्थक मी सध्या तरी म्हणेल नावंडे टीमने जो निर्णय घेतला तो थोडासा या पहिल्या इनिंग मध्ये त्याच्या अंगलट जरूर आलाय. टॉस विन होऊन मात्र फिल्डिंग स्वीकारली, परंतु बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेली गुंडगी टीम सध्या मजेत आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळलाय, एक धाव कंप्लीट होते. इथे फलंदाज होईल बाद. धावा जाऊन पोहोचला त्या 51 आकड्यावरती. पहिली धाव या ठिकाणी कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. अर्थातच फलंदाज कर्जत टेनिस जगतातला एक दिग्गज तानाजी कडू. निश्चितच सर 40+ एक फलंदाज अर्थातच तानाजी कडू खूप मोठं नाव आहे. गुडघे संघासाठी वारंवार कित्येक कार्य करत आलेत, परंतु बाबू स्ट्राइक वरती. व्हॉट अ शॉट, अनबिलिव्हेबल. अगदी मी तर म्हणेल फटका कसा खेचावा याचं प्रात्यक्षिक मैदानात साऊंड आलं. हॅमर स्ट्रोक, हातोडा गरम आहे, अगदी तवा गरम आहे, मारतो हातोडा, अशी परिस्थिती सध्या मैदानावरती पाहायला मिळाले. फार मोठा स्ट्रोक मी तर म्हणेल. काय फटका होता देखना. पुन्हा एकदा फटका, शॉर्ट पिच बॉल. खरं म्हणायला गेलं तर अगदी गोल्डन स्पॉट वरती होता. एक धाव तर कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी फलंदाज होईल बाद. 58 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. विजयासाठी 59 धाव संख्येची गरज आहे. म्हणजे पहा, जर पाहायला गेलं तर आता 14.75च्या सरासरीने या धावा नावंडे टीमला मैदानात कुटाव्या लागणार आहेत. आणि चला जरूर आपण आता सध्या फार चांगली जुगलबंदी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली. सार्थक मग असे आदित्य होते आमच्या समवेत, परंतु आता अगदी हिंदीची मुलतानी तोफ AK-47 बाबूशाह. या ठिकाणी आपण पाहतोय अनवरभाई उपस्थित आहे, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. अनवरभाई चला या आपण. पुंडलिक दादा सुर्वे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचे. चला अनवरभाई यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. 59 धाव संख्येचं टार्गेट आहे. पाहुण्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आशीर्वाद क्रीडा मंडळ पळसदरी व पळसदरी वाडी यांच्या वतीने पळसाई चषक आपल्याला पाहायला मिळतोय. 2025 स्पर्धेची तिसरी रजनी या ठिकाणी जरूर पाहतोय आपण. मनापासून धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. दरम्यान संजयजी सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. प्रतीकजी सुर्वे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण संजय सरांना या ठिकाणी सन्मानित करायचंय. संजय सर या आपण व्यासपीठावरती. यस, बॉल पाठवा मैदानात, बॉल पाठवा मैदानात. येऊ द्या सुरज सर.
दरम्यान विशालजी निगुडकर सरांचे परम मित्र जिवलग मित्र समीरजी आडप यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत समीरजी आडप. सागर मोरे यांनी जर या मैदानात या इनिंग मध्ये झेल जर टिपला तर वन लाईफ ग्रुप यांच्याकडून प्रत्येक झेलला त्यांच्या 500 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात आहे. अगदी फटाक्यांची आतिषबाजी. परंतु आता बाकीचे मान्यवर जे आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये पारितोषिक लावताना विचार करा आणि आपण सार्थक जमा करून घ्या ती, कारण याच्यानंतर आपण खेळाडूंचं कोणतेही बोलणं ऐकलं जाणार नाही. त्यामुळे मान्यवरांना विनंती आहे की आपण कॅश जमा करा, तदनंतर आपली पारितोषिके पुकारले जातील. हेलो हेलो मैक चेक हेलो. चलिए बोराडे सर थोड़ा यहाँ पर जुड़े रहिए. जो भी कैश प्राइज आ रहा है उसके अनाउंसमेंट कीजिए. बाबू धुरीने 3 विकेट जर नोंदवल्या टोटल मॅच मध्ये 3 विकेट, परंतु इथेच एकच गोलंदाजी येणार आणि 3 विकेट जर आल्या तर अनवरभाई शेख यांच्याकडून 500 रुपये. दादा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पैसे जमा करा. आता हे सांगायला नाही पाहिजे, परंतु आता माझ्याकडे तसा पर्याय नाहीये. हाँ सही बताएं. यहाँ पर बुराड़ी सर इनाम लगा रहे तो निश्चित रूप से जमा कीजिए. कहते हैं अगर समंदर आपका मंजिल है तो फिर नाव में मत बैठिए भाई, समंदर में उतरिए. चलेंगे मैच की तरफ. मैच में बड़ा टारगेट है. कहते ना आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है. टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो, ये टेनिस क्रिकेट चौका छक्के का खेल है भैया. एक एक ओवर में मैच बिगड़ता है, एक एक ओवर में मैच संवरता है. लेकिन जो टारगेट यहाँ पर सेट किया गया बल्लेबाजी में देखिए बात करेंगे. आखिरी बाबू धुरी का छक्का लगा, लेकिन उसके बाद अनिकेत ने आग उगला शुरुआत में. विक्रांत भी देखिए 1 डाउन पर जमकर बल्लेबाजी किए. हर गेंदबाज महंगे साबित हुए अगर सुहास एकमात्र गेंदबाज को छोड़ दिया जाए तो. लेकिन कोई बात नहीं, गलतियों को भूल जाइए और सबक को हमेशा याद रखिए. चलिए राजेंद्र भूरी सर देखिए हम देख सकते हैं अच्छे अंपायर, अच्छे क्रिकेटर, एक अच्छे खिलाड़ी. आइए आपका स्वागत है, वेलकम. विनंती असेल या ठिकाणी छत्रपती तमनाथ आणि CI11 सहकार नगर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. तमनाथ आणि CI11 सहकार नगर. तो चलिए चलेंगे मैच की तरफ. यहाँ पर देखिए बैटर को यहाँ पर प्रति ओवर की बात करेंगे तो यहाँ पर औसत जो गणेश मोरेने 3 विकेट एका ओव्हर मध्ये नोंदवल्या तर आदरणीय 14.99 के औसत से देखिए रन बनाना होगा. लगभग आप 15 मान लीजिए, लेकिन इस तरह से अगर डॉट गेंद जाता है तो फिर मंजिल काफी दूर हो जाएगा. कल्पेश शिंदे यांच्यासाठी पारितोषिक आलंय. अर्थातच कल्पेश शिंदे यांच्याकडून पारितोषिक आहे. गणेश मोरे यांच्यासाठी रन आउट होऊ द्या, कोणत्याही प्रकारे विकेट तुमच्या ओव्हर मध्ये येऊ द्या, परंतु 3 विकेट तुम्ही जर प्राप्त केलं तर तब्बल 1000 रुपये. चलिए मैच की तरफ जाएंगे. फिर से एक बार गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार से. ओ ये चलिए भाई यहाँ पर कलाई चलाना चाहते थे. यहाँ पर एक रन आता हुआ यहाँ से दूसरे के लिए देखिए यहाँ पर ये स्नो, लेकिन सिंगल डबल से काम नहीं चलेगा. बड़ी टारगेट है भाई. यहाँ पर बड़ी टारगेट के पीछे उतरे तो शुरुआत अच्छा करना होगा आपको. यहाँ से खास करके मिनट पावर प्ले में देखिए रन लाना होगा. लेकिन जितनी तारीफ किया जाए यहाँ पर से घुंडगेट टीम के देखिए बल्लेबाजों का यहाँ पर एक अच्छा टारगेट है सेट कर दिया है, जहाँ पर कठिन बना रहे हैं यहाँ पर गेंदबाजी से भी. लेकिन बल्लेबाज को देखिए यहाँ पर सोच एक दिमाग में रखना चाहिए. हार या पार का इनिंग्स है, सर में कफन बांधकर बल्लेबाजी करना होगा. प्रति ओवर की बात करेंगे जहाँ पर अब 14-15 के औसत से आपको रन बनाना है. तो अभी तक देखिए 3 रन बनाए हैं, ऐसे काम नहीं चलेगा. कहते ना भीगी हुई सिगरेट जलेगी नहीं और सिंगल डबल से काम चलेगी नहीं. काम बनाना. नरेशजी बोरकर ओम साई कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक लागलं गेलं आहे. विकेट हॅट्रिक जर नोंदवली तर तब्बल 3000 रुपयांचे कॅश प्राइज.
4 गेंद देखिए हो चुका है यहाँ पर, और 3 रन आया यहाँ से। लेकिन दोनों बल्लेबाज देखिए यहाँ से ना थके हैं ना पाँव अभी रुके हैं। और ये चल यहाँ पर जगह से देखिए कलाई के सारे पर सॉल्ट लेग के भी ऊपर से खेला, फाइन लेग को चिरता हुआ आता हुआ 4 रन। चौके के साथ साथ देखिए यहाँ पर इरादा साफ है। कहते ना मंजिल अगर पानी है तो दिल में लगन जरूरी है, सोचने से ज़्यादा कोशिश करना जरूरी है। लेकिन एक चौके आने से अब मुकाबला करीब नहीं आएगा। एक आग मुकाबला सब मैच जीत नहीं सकते हो, लेकिन ओवर एक आग लंबा बनाना होगा, आपको टारगेट करना होगा गेंदबाज को। कहते ना क्रिकेट हमेशा कोशिश से नहीं, कभी कभी साजिश से भी खेला जाता है। और बहुत बढ़िया देखिए यहाँ से अभी तक टारगेट तो अच्छा है, 59 का टारगेट है। चौके के साथ स्कोर पहुंचा है 7 रन। अगर एक आग छक्का यहाँ आता है तो फिर एक मोमेंट बना रहेगा यहाँ से। चला तमनाट टीमचा कॅप्टन आपण या मंचावरती आपला अपोजिट कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय। चलिए गेंदबाज तैयार यहाँ पर अंतिम गेंद देखिए यहाँ से ओवर का, बल्ले का मुंह देखिए जल्दी बंद किया भाई यहाँ पर, और दिक्कत बनेगा यहाँ से। एवरेज औसत और बड़ा बन जाएगा यहाँ पर। पहला ओवर कंप्लीट है, टीम का स्कोर 7 है। अभी 18 गेंद देखिए जीत के लिए 52 की जरूरत है। मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है। चलते हैं थोड़ा टॉच की तरफ है। संदीप बुराड़ी सर देखिए टॉच है तो करके ले लीजिए यहाँ पर। ओवर ही कंप्लीट है, अगर कुछ कैश प्राइज लगा है तो उसका भी अनाउंसमेंट करके यस बीच में थोड़ा सा मुझे लगता है गॅप दीजिए कॉमेंट्री के लिए। यस रघुनाथजी निगोडकर साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल। एकीकडे आपण पाहतो छत्रपती तमनाथ आणि त्यांच्या विरोधात सिया 11 सहकार नगर। हम तो कमेंट्री सुनना चाहते बाबू शाह आपकी, पर मगर क्या है कि मेहमान भी इतने और दूसरा मैच को लीडिंग करना है बहुत इंपॉर्टेंट है इधर। नहीं बिल्कुल संदीप सर, मेहमानों का सम्मान होना जरूरी है, कैश प्राइज बताना, लेकिन उसके लिए जो समय सिचुएशन रहता है ना उसका इस्तेमाल कीजिए। यस तमनाट टीम टॉस जिंकले आणि फील्डिंग स्वीकारले। दोन्ही टीमला शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी आणि वलिया कॉम्बॉक्सकडे जिथे जोडले जातील बाबू शाह सर। चलिए बहुत बढ़िया देखिए 18 गेंद 52 की जरूरत है। कहते ना खेल जिंदगी का हो या क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो। यहाँ से बढ़िया मुकाबला चल रहा है। देखिए दर्शकों की नजरें निगाह बीच मैदान के भरा है। और दोस्तों क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, इसलिए तो कहा जाता है कि क्रिकेट खेल कोई खेल नहीं बच्चे का जिसमें तेल निकलता है अच्छे अच्छे का। अब अंतर्राष्ट्रीय में आंख उठाकर देख लीजिए, आईपीएल में देख लीजिए, टेनिस क्रिकेट में देख लीजिए, कभी कुछ रंग बदल सकता है। लेकिन अभी देखिए दबाव बनाकर रखे हैं गेंदबाज यहाँ पर बड़ी टारगेट के साथ साथ। हल्के हाथों से देखिए यहाँ पर सिंगल डबल देखिए स्कोर को आगे बढ़ाएगा, लेकिन मंजिल तक नहीं लेकर जाएगा यहाँ से। और संदीप सर मुझे ये समझ में नहीं आ रहा है, जब मंजिल आपकी बड़ी है तो यहाँ पर सिंगल डबल से क्या कर रहे हैं। मौका देखिए, रिस्क बढ़ा लो। कहते ना शिकार बनो या नहीं तो शिकारी, दो चीज आपको देखिए तय करना होगा। यहाँ से 1 रन आता हुआ यहाँ से, बहुत बढ़िया। देखिए क्राउड यहाँ से धीरे धीरे बढ़ते जा रहे हैं। मुकाबला टूर्नामेंट जैसे आगे बढ़ती जाएगा, क्राउड और बढ़ते जाएंगे। यहाँ से टोटल की बात करेंगे, टोटल देखिए निराश थोड़ा सा कर रहा है, 8 रन यहाँ से। नाउंडेड टीम देखिए बात करेंगे यहाँ से, एक एक रनों से चलते हुए यहाँ से पूरा देखिए 11 खिलाड़ी का ये खेल आता है, 12 खिलाड़ी, उसके साथ देखिए ग्रामीण कहा जाए तो पूरा गांव देखिए यहाँ से थोड़े निराश रहेंगे। दोनों बल्लेबाज देखिए यहाँ से करण और राजा देखिए यहाँ से, कब करण आएंगे और राजा की बारात कब आएगी। लेकिन कठिन यहाँ पर कठिन बनते जाता हुआ यहाँ से। उड़ान अगर ऊंची भरनी है तो गहराई देखकर पीछे मत हटना, बस तैयारी जमकर रखना। और गेंदबाजी में बात करेंगे, बाबू धूरी देखिए यहाँ से बात करेंगे, मैच को बहुत दूर भेज रहे हैं। बहुत बढ़िया क्रिकेट देखिए यहाँ से। शाम के समय देखिए एक टीम गुंडगी टीम एक मुकाबला जीती, मुझे लगता है वापस कल अंतिम नाइट में जुड़ेंगे, फाइनल नाइट में जुड़ेंगे। और यहाँ से जो टीम रहेंगे एक टीम क्वालिफाई करके जाएगा। कौन सा टीम ये तक अभी तक कठिन है। यहाँ से 1 रन देखिए यहाँ पर दूसरे के लिए जाते हुए यहाँ से, दूसरा तो कठिन है। यहाँ से बैटर क्या यहाँ पर 45 या 40 चेसिंग कर रहे हैं या कठिन गेंदबाज बना रहे हैं। यहाँ से निराश करते हुए थोड़ा सा यहाँ पर कहते ना हारने में कभी बुराई नहीं है, हार जीत होती रहती है, लेकिन हार मान लेने में बुराई है यहाँ से। और इतने जल्दी हार मान लेना मैं एक सोचूंगा बेहतर नहीं है। सर में कफन बांधो, टीम को जीत दिलाने के लिए जमीन आसमान एक करो, नहीं तो खुद को डिलीट करो।
या मैदान पर वक्त देखिए मेरे हिसाब से डॉट गेंद सिंगल देखिए सिचुएशन ये बता रहे हैं संकट मोचक खुद को बनना होगा यहाँ से रिस्क बड़ा लेना होगा और मुझे लगता है वो कोशिश कर रहे हैं शायद बैटर राजा लेकिन गेंद उनके पाले पर रेडर पर नहीं आ रही है नहीं देखिए मंजिल अपने कदमों पर नहीं आती है वहाँ तक हमें पहुँचना पड़ता है हाँ कदमों का चहलकदमी करिए कोई बात नहीं अगर विकेट भी गिरता तो कोई इसमें बड़ी बात नहीं थी अगर यहाँ चौका आ जाता था या छक्का आ जाता तो थोड़ा सा आपको वो मोमेंट बन सकता था यहाँ से मैच तक थोड़ा पहुँचने का करीब है आपने देखा होगा कल केकेआर मुकाबला हारा लेकिन एक समय ऐसा लग रहा था कि मैच जीत जाएंगे तो वो देखिए आपके अंदर जुनून होना चाहिए और यहाँ से देखिए कहते ना दूर है गोवा फ्लाइट पकड़ना होगा उड़ान ऊंची भरना होगा ज्यादातर बाबू धोरी देखिए यहाँ से दूर रखते हुए यहाँ पर थोड़ा बैटर से यहाँ पर अब थोड़ा कठिन लग रहा है यहाँ पर टीम का स्कोर 13 रन बनाए यहाँ से नए बैटर आए हैं मैदान पर बंटी देखते हैं यहाँ से अक्सर कहा जाता है साइकिल का घंटी टिंग टिंग लेकिन ये बंटी इन्हें अब टिंग टिंग नहीं भाई पम पम करना होगा गियर बदलना होगा बाइक पकड़ना होगा साइकिल नहीं एक पेट के भी देखिए जब आरसीसी पेट का आते हैं बंटी जोशी बाबू धोरी देखिए थोड़ा फील्ड प्लेसमेंट देखिए यहाँ पर पॉइंट को रख रहे हैं गली अंदर है देखिए यहाँ पर साइड लेग अंदर है स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर मिड विकेट स्काउ करना लॉन्ग ऑन और यहाँ से देखिए एक रन आता हुआ यहाँ से एक एक रनों से देखिए दर्शक क्राउड उनकी टीम भी जानते हैं कहते हैं ना कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले वो सफेद नहीं दिखेगा आप सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लीजिए आपको मंजिल नहीं मिलेगा क्योंकि 12 गेंद पर अभी रन बना है 14 रन लेकिन डगआउट तो ये सोच रहा होगा भाई इंसान पाउडर लगाते हैं नहाने के बाद हमारे बैटर बाउंड्री कब लगाएंगे क्या मुकाबला हारने के बाद अभी भी 12 गेंद बचा है अगर मंजिल की बात कर लेंगे ना यहाँ से 45 का जरूरत है देखिए 12 गेंद में बन रहा है 40-45 बनता है उसके लिए एक ओवर आपको 20 या 25 रनों का ओवर बनाना होगा आपको देखिए ये सोच बनानी होगी कि 12 गेंद है हमें उसमें 7 छक्का लगाए तो 42 तक पहुंच जाएंगे ये दिमाग में माइंड सेट होना चाहिए 7 छक्के के अंदर आपको एक ओवर में 3 छक्का ढूंढना होगा दूसरे ओवर में 4 छक्का ढूंढना होगा अगर इस ओवर में आपने 4 छक्का ढूंढ लिया तो आपको अगले ओवर में 3 छक्का लगाना है और बाकी की जो वो 2-3 रन रहता है ना वो गेंदबाजी गड़बड़ कर देता है तो क्रिकेट माइंड सेट से खेला जाता है ठंडी दिमाग से लोहा जब ठंड रहता है मजबूत है तभी रहता है यहाँ से लेकिन क्या यहाँ से उतना बड़ा मौका देंगे कमेंट्री बॉक्स पर कहना आसान हो जाता है मैदान पर बल्ला चलाना इतना आसान नहीं रहता भाई गेंदबाज भी देखिए ये हाथों पर चूड़ियां पहनकर नहीं आता है भाई वो भी आता है अपनी टीम को जीत दिलाने के लिए यही बात क्या गेंदबाज भी मौका बनाने के लिए आता है नजरें हट गई थी बैटर की लेकिन रन देखते कहाँ बाउंड्री लाइन अंदर रुके या बाहर गए अंपायर भी देखते हैं यहाँ से थोड़ा शायद अंदर रोके यहाँ से 2 रन आता हुआ मैं यही कोशिश करिए भाई अभी भी 43 का जरूरत है चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा या तो मंजिल बन जाएगी या तो एक अच्छा मुसाफिर बन जाऊंगा और बेस्ट फिनिशर का इस दुनिया में देखिए सबसे अच्छा फिनिशर का ये कहना है बड़ा बाउंसर है या छोटा बाउंसर है यहाँ से अंपायर क्या यहाँ पर बता रहे हैं भाई अंपायर बताइए सिगरेट पियो तो कैंसर शराब पियो तो डांसर और गेंद सर के करीब रिव्यू चेक करना चाहते हैं बैटिंग टीम रिव्यू अंपायर रिव्यू बाउंसर चेक करना चाहते हैं जरा अंपायर जरा अनोखे अंदाज से सिग्नल दिए इसके लिए कंफ्यूजन हुए कोई बात नहीं कहते ना सिगरेट पियो तो कैंसर शराब पियो तो डांसर गेंद सर के ऊपर गया तो अतिरिक्त बाउंसर लेकिन कितना ऊपर है देखते हैं यहाँ से 1 बाउंस तो वार्निंग है लेकिन उसके साथ चेक किया जा रहा है अगर ज्यादा ऊपर रहेगा फिर तमनाथ ग्रामस्थ दत्ता भोईर यांना विनंती की आपण मंचावरती या आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आदरणीय दत्ता भोईर यस बाबू सर कंटिन्यू तीसरा अंपायर यहाँ लिया गया यहाँ पर से आदरणीय नरेश जी बोरकर ओम साई कन्स्ट्रक्शनचे
सर्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आजची रजनी खरं म्हणायला गेलं तर बक्षिसांची जाहिरात नाही, कॉमेंटेटर सोडले नाही, खेळाडू सोडले, बरंच काही. उद्याची रजनी तर मला वाटतं ते पॉवरफुल गाजवतील यात कोणती शंका नाही आहे. नरेशदा बोरकर, चला या आपण मंचावरती आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. ओम साई कन्स्ट्रक्शनचे सर्व नरेशदा बोरकर आपण मंचावरती या. हाँ तो चलिए वाइड है यहाँ पर बहुत बड़ा, सर से देखिए बात करेंगे अगर 6-7 इंच ऊपर गिन गया है, इसलिए देखिए अंपायर को जो डाउटफुल था ना वो क्लियर किया यहाँ से. वाइड देखिए यहाँ से कहते ना नमक का शहर है लाला, थोड़ा जख्म छुपा कर चलना. देखते हैं क्या मैच है. नहीं भाई आप वाइड से नो बॉल से मैच नहीं जीत सकते हो. दूसरे के कंधों में हमेशा जनाजा, खुद के कंधों में जिम्मेदारी. अगर मैच जीतना है तो खुद के कंधों में जिम्मेदारी लेना होगा. गुणगे टीम देखिए बात करेंगे वो आपको वाइड एक्स्ट्रा लगातार नहीं देंगे. अच्छा वापसी देखिए गेंदबाज, असफलता ही सफलता का पहला सीढ़ी है. ऊंचाई ली है, लंबाई क्या हो है, पट बड़ा कमाल का था. फील्डर की तारीफ करना चाहेंगे. तने देखिए यहाँ पर फील्डर थे वह यहाँ से तन्नो कमाल की फील्डिंग किया यहाँ पर से. तने देखिए कहते ना इसलिए कि जिंदगी में मेहनत इतना करो किस्मत भी कहेगा बेटा ले ले ये तेरी अमानत है. और तने की यहाँ से मेहनत देखिए, मेहनत करना पड़ता है यहाँ से. कहते ना हालत जो भी हो चाहे हम रुकेंगे नहीं, गिरकर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं. ये आपके मन के अंदर होना चाहिए. बुराड़े सर यहाँ पर बात करेंगे, बहुत बड़ा टारगेट सेट किया गया लेकिन उसे बनाने के लिए भी थोड़ा कठिन बनता हुआ. चलिए इसके बाद जो मुकाबला है दोनों टीम तैयार रही है. मैच देखिए थोड़ा सा नजर हट चुकी होगा दर्शकों का भाई, गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं. और यहाँ पर लगातार देखिए डॉट गेंद का सिलसिला यहाँ पर है. थोड़ी सी निराश रहेंगे, होता है कभी कभी. और दर्शकों ने थोड़ा सा मुंह घुमा लिए होंगे मुझे लगता है. चाहिए भाई अगर मैच अभी क्या है यहाँ पर, यहाँ नहीं बहुत औपचारिकता हम कहेंगे यहाँ से, यहाँ पर औपचारिकता कहेंगे. ये रन आता हुआ लेकिन बहुत आने में देर हो गया भाई. कहते ना चांदनी रात में बरसात बुरी लगती है, अगर घर में अर्थी हो तो फिर बारात बुरी लगती है. टीम हार के कगार पर हो तो फिर चौके से ज्यादा खुश नहीं. स्कोर देखिए जाकर पहुंचा है 23 रन, लेकिन अभी भी देखिए बहुत दूर रह गए भाई. अभी भी 36 की जरूरत है. 6 छक्के लगाएंगे क्या? गेंद कितना बचा है यहाँ से? गेंद 6 बचा है यहाँ पर. 6 छक्का यहाँ पर संदीप सर बड़ा कठिन है. देखिए युवराज सिंह 2007 में लगाए थे, उसके बाद देखिए अंतर्राष्ट्रीय में हा बिलकुल शाह सर जरूर युवराज सिंगचा रेकॉर्ड अद्यापपर्यंत लोकांच्या जरूर लक्षात आहे. आताच थोड्याच दिवसांपूर्वी आपण महाराष्ट्राच्या नामवंत खेळाडूला पाहिले, अर्थातच ऋतुराज गायकवाड, ज्याचे 8 बॉल 8 षटकार आपण अनुभवले. म्हणजे विचार करण्यासारखी गती आहे. जरा क्रिकेटमध्ये तुम्ही म्हटलं की 6 बॉल 6 6 येतील का, परंतु इथे विचार करावा लागेल. जर आले तर इथे मी तर म्हणेल बॅटिंग करणारी टीम किंग असेल. तदनंतर नावंडे टीमने सध्या मैदानाचा परफॉर्मन्स दाखवलाय, लाजवाब है. युवराज सिंह देखिए इतने अच्छे क्रिकेटर थे. 2007 के भी वर्ल्ड कप दिलाए, 2011 के भी वर्ल्ड कप दिलाए यहाँ पर से. और पूरी करियर की उनकी बात कर लेंगे तो यहाँ से देखिए अंडर 15 वर्ल्ड कप दिलाए, अंडर 19 का वर्ल्ड कप दिलाए, T20 वर्ल्ड कप दिलाए, वनडे वर्ल्ड कप दिलाए, चैंपियंस ट्रॉफी दिलाए, IPL की ट्रॉफी दिलाए, दिलीप ट्रॉफी दिलाए, ईरानी ट्रॉफी दिलाए. बहुत सारे देखिए यहाँ पर है. BCCI की देखिए बात करेंगे कॉर्पोरेट ट्रॉफी, T20 लीग देखिए. और एक अच्छा फिनिशर रहा करते थे, सिंह इज किंग है. लेकिन दर्शक देखिए क्राउड थोड़ा सा नजरे हट चुका है. कहते ना वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो, और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना. एक टक्कर भरा मुकाबला देखना चाहते हैं. विशाल दादा नेगुट कर देखिए, जितनी भी तारीफ किया जाए, जितना भी सराहना किया जाए, ठान लिए देखिए
भला देखिए आज हम ऐसा चेहरे गवाह यहाँ पर अजीत निगुत का देखिए जिनके हम कटआउट देख सकते हैं, उसके बावजूद देखिए इस टूर्नामेंट को थोड़ा शान से लिया गया, जो हम देख सकते हैं यहाँ पर नॉर्मल स्थिति से देखिए यहाँ से। उसके बाद मैदान पर पानी आई पूरा 4 अप्रैल को देखिए यहाँ से, लेकिन उसके बावजूद पूरी इनकी टीम देखिए पूरी मैनेजमेंट ने यहाँ पर मेहनत किया यहाँ से। अब क्या छूट रहा है, लेकिन कोई बात नहीं, कहते ना कहीं ऐसा गलतियाँ रहती है जहाँ गालियाँ भी होती हैं और कहीं ऐसा गलतियाँ रहती है जहाँ तालियाँ भी बजती हैं, तो जिसमें देखिए ये गलती में तालियाँ बज सकती है। बहुत बढ़िया यहाँ से देखिए पूरी मैनेजमेंट की अगर बात कर लिया जाए तो यहाँ से पूरी देखिए आशीर्वाद क्रीड़ा मंडल खूब मेहनत लिए, और उसमें देखिए पलसदरी वाड़ी देखिए बात करेंगे, इन्होंने भी 4 चांद लगाए यहाँ से। और ये मुकाबला देखिए थोड़ा सा 5 गेंद अब 35 का जरूरत होता है कभी कभी मुकाबला एक तरफा। वराडे सर आपको भी पता है, जो खुद को समझती है आलिया कभी कभी उसे भी मिल जाता है कालिया, तो ये क्रिकेट ही ऐसा है, भविष्यवाणी करना इसका कठिन है बड़ा। अच्छे देखिए लेजेंड ने, अच्छे पंडित ने, अच्छे बाबा ने भी देखिए इसके बारे में भविष्यवाणी की है, लेकिन उससे पाना हासिल है भाई। बहुत देर हो गया भाई, यही तो बात बताएं, आने में आपका थोड़ा देर हो गया छक्का। जैसे शादी के बाद बंदा का पेट ना बाहर आया, सोचिए शादी से खुश नहीं, तो ये छक्के के आने के बावजूद भी खुश नहीं, बहुत देर हुआ। नहीं, थोड़ा क्राउड को कुछ ना कुछ चाहिए, कुछ तो दर्द छुपा है सीने में। और जब मुकाबला देखिए टीम, लेकिन टीम के देखिए यहाँ पर जो आपके फैन रहते हैं ना, वो निराश रहते हैं जब टीम हारती है। 2 घूंट के जगह भला हम 4 घूंट पी लेते हैं, लेकिन टीम का साथ नहीं छोड़ते हैं। बड़े वफादारी से देखिए आपके हर कोई देखिए दर्शक क्राउड यहाँ से आते हैं। बुराड़े सर टारगेट मोटी होता, लेकिन संघर्ष करायला पाहिजे होता। सुरुवात एकदम खराब झाली बॅटर से राजा। बिलकुल अगदी बाबू सर जर विचार करायला गेला ना, तर मैदानात मी म्हटलं ना की गुंडगी टीमचा जो अटॅक झालाय बॉलिंगचा, तो फार म्हणजे अगदी पॉवरफुल आहे, आणि त्या पॉवरफुल अटॅक वरती ज्या धावा इतक्या रोखल्या गेल्या आहेत ना, की नावंडे टीमला सध्या त्यांनी परतीचा प्रवास करायला भाग पडलाय। चलिए अब आ रही है भाई यहाँ से, देर आहे दुरुस्त, अगदी उशिराने सुचलेलं हे शहाणपण आहे, आणि विचार करायला गेला तर जे फटके अगोदर यायला पाहिजे होते ते मात्र उशिराने येत आहेत। बहुत देर हो चुका है यहाँ से। इसे कहते हैं घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना। जो भी आ रहा है ना, ये दरवाजे से जा रहा है वापस, घर पे नहीं आ रहा है। और ये छक्के की देखिए कीमत है कितना कम हो गया भाई यहाँ से। एक गेंद देखिए यहाँ से 22 का जरूरत है, लेकिन कोई बात नहीं, अगले मैच के लिए तैयार रहिए। संदीप बुराड़ी सर जुड़े रहेंगे अगले मैच में साथ में हमारे, सार्थक आएंगे। ये रचिन रविंद्र के जैसे देंगे उनके हेयर स्टाइल है। चलिए कोई बात नहीं, मत हो उदास, लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना। हर किसी का वक्त जमाना आता है, आज तेरी वक्त बुरा है तो कल बेहतर हो सकता है, आज मेरा बेहतर है तो कल मेरा बुरा हो सकता है। यहाँ से ये क्रिकेट में दोस्तों चलता रहता है। और जहाँ पर टारगेट बड़ा हो गया था, जिसके कारण देखिए राजा ने कोशिश की है और करण देखिए रनआउट भी हुए यहाँ पर। और सही बताया, जहाँ पर गुंडगी टीम की सिर्फ बैटिंग नहीं, उनकी बॉलिंग स्टैंड भी बड़ा अच्छा था। तो मैच के मैन ऑफ द मैच हा 14 चेंडू 25 धावाच्या इनिंग्स आहे। अनिकेत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। ग्रेट स्टार्ट, ग्रेट सुरुवात आहे। चला अनिकेत ठरलाय